दास त्याचा पंढरी निवास तो हा देवाचाही देव काय कलिकाळाचा भेव वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती तो हा देवाचाही देव काय कलिकाळाचा भेव तुका म्हणे निज रूपडी हे तत्वबीज तो हा देवांचाही देव काय कलिकाळाचा भेव महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनिं समावेत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वाकरू प्रतनु
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायणगिरि परब्रह्मस्वरूपं गुरुदेव तुम्हारी जय जितेन्द्र बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजैवानार्युक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतनन्दन ज्याचे दास त्याचा पंढरी निवास तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव। आज 3 दिवसापूर्वी निघालेला सद्गुरूंचा पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र पारगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीनाथाच्या भेटीला जात असताना आणि आज सेवेचा 3रा दिवस, दिंडी निघून 3 दिवस झाले, 2रा मुक्काम, 3राच मुक्काम
तिसरा मुक्काम, 3 दिवस झाले म्हणजे तिसरा मुक्काम. आणि इथली ही सेवा आयोजक सर्व गुरुवारी मंडळीच्या सहयोगानं माझ्यासारख्या पामराकडे दिली. करू थोडा वेळ सद्गुरूच्याच कृपेनं. विठाल 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 सोहळा पांडुरंगाच्या भेटीला चालला. सोहळा पांडुरंगाचाच आहे आणि जाणारे सुद्धा पांडुरंगे. आणि ह्या अभंगामध्ये महाराज ही त्रिपुटी सांगत्या. महाराज ह्या अभंगात हीच त्रिपुटी सांगत्या का साधक, उपासक, उपासना आणि उपास्य हे तिन्हीचं मिलन ह्या अभंगात सांगितलं. उपासना, उपासक आणि उपासक, उपासना आणि ज्याची केली जाते ती उपास्य, अशी ही त्रिपुटी सांगतात. बऱ्याच ठिकाणी त्रिपुटी येईल महाराज. आणि ज्या वेळेस ही त्रिपुटी मावळती महाराज त्या दिवशी साधकाचं काम होऊन जात राहत. बऱ्याच त्रिपुट्या सांगितल्या. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. काय सोहळ्यामध्ये काय भेटतात महाराज? इड देव, भक्त आणि नाम आणि या तिघाचा संगम आहे. आणि त्यांना होत काय महाराज? जळते दोषाचे डोंगर, जळते दोषाचे डोंगर, दोषाचे डोंगर, जळते दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी घर, शुद्ध होती नारी घर, सागर बाकी आई सागर पवित्र हरि कथा, पवित्र हरि कथा, पवित्र हरि कथा, पवित्र हरि कथा. मावळल्यावर महाराज मिलन होतं. आणि तेच महाराज अभंगात सांगा त्या भक्ती कोणाची केली? आम्ही ज्याचे दास. भक्ती कोणती केली ती सुद्धा सांगितलं. दास्यत्व भक्ती केली बरं का. सगळ्यात महत्वाची, सगळं व्हावं तर महाराज दास व्हायला कोणी तयार नाही. आणि इथं ती भक्ती सांगितली. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील रामचरण. आणि अशी भक्ती आणि करणार दैवत कोणतं आहे महाराज? अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भगवान पंढरीनाथ. आणि त्याची भक्ती केली आणि करणारा शेवटी स्वरूपानं तेच झाले ना महाराज. तुकोबारायचं जर शेवट पाहिला तर काय झाले? तुका विष्णू नाही तुझ्यामध्ये. रामेश्वर शास्त्रीनं काय सुंदर वर्णन केलं. तुका विष्णू आणि याच शरीरे, शरीराला येते तर माऊलीची एक ओवी, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे. पण तो प्रयत्न आणि तो प्रयत्न ह्या वारीच्या माध्यमातून विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात महत्वाचा अभ्यास महाराज. अभ्यास सतत सतत दोरा चिरा. त्या दगडाला कापितो दोरा, तसं दगड किती ते आणि जे दोरा राहतो चरट म्हणा सैंदर म्हणा ते किती नरम राहत महाराज. पण सतत सतत येणार त्याचा परिणाम होतो. आणि आपल्याला याच्यातून हेच शिकायचंय. हे सगळ्या एवढा खाटाटोप कशासाठी महाराज? फक्त साधूची एक नजर राहते. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या समाजाची अधोगती साधूला पावत नाही. म्हणून साधू पुन्हा 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 अवतार घेत राहतात. कशासाठी? की उद्धारया जन जड जीवा. ह्या जड जीवाचा उद्धार होण्यासाठी पुन्हा पुन्हा साधू पुन्हा पुन्हा घेईन मी जन्म. याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. काय करील? हरिनाम कीर्तन, संताचे पूजन, घालू लोटांगण
महाद्वारे त्या भगवंताच्या द्वारामध्ये. आणि महाराज संतांच्या कृपेनं आपल्याला थोडंफार परमार्थाचं पूर्ण होत नसतं, परमार्थाचं पूर्ण होत नसतं, ज्याचं पूर्ण होतं तो दाखीत नसतो महाराज. हा हे आपल्यासारख्या पाणी वड्याचं जास्त वाजत, खळ 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 खळ. गंगा ही शांत राहते महाराज. आणि आपल्याला ते सुख प्राप्त करायचंय, ते समाधान प्राप्त करायचंय, शांती प्राप्त करायची महाराज. कशासाठी हा एवढा खटाटोप? फक्त त्याच्यासाठी त्या संतांना फक्त ब्रह्ममूर्ती संत म्हणे. संत म्हणजे साधी गोष्ट आहे का महाराज? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीन जना. संतांचा तसा जर अधिकार मायला तर ब्रह्माधिक ज्यांची वंदिती पाय वनी. आणि अशा संतांच्या सोबत आपण नुसतं त्यांचं नाव घेतलं महाराज तरी दोष जाती, नाम घेता वदनी दोष जाती. हा भाऊ सांगत राहते आपण लय मोठेची लेकर आहे, पण वाटत का जीवाला? किती पद सांगितली. हो का दुराचारी विषयी आसक्त, पण संत कृपे त्वरित म्हणले बरं का महाराज. त्वरित नाही, काळ वेळ आता या लागली. हा महाराज दुसऱ्याचं कायला सांगायचं. आता मी या सगळ्या प्रमाणात बसत होतो, मी ह्या महाराजांनी प्रमाण दिलं भाऊ नाही, हे सगळ्या प्रमाणात बसत होतो. उद्धर लोक नाही ते नाही सांगते, पण असं समाधान झालं, कृत्य झाल्यावर वाटत होतं. जीवनात कृत्य झाल्यावर काही नाही भेटलं ना इडून पुढं तरी चालन महाराज. ज्ञानदेव माने तरलो सद्गुरूची कृपा, ज्ञान देव म्हणे तरलो आता उद्धारलो गुरु कृपे. आणि असे कित्येक जणांचा या जडजीवाचा उद्धार. आणि संत, पण संत महाराज संत पदाला जायला लागत. ते काय असं वरून नसतं दिसत महाराज, वरून दिसायच्या गोष्टीने महाराज एक एक गोष्ट राची बंटी भाऊन सांगितली. तसंच परमार्थ शिकावा साधू जवळ राहून, पडो निराही नता येत आहे. उगाच संताचे या पायी कसा परमार्थ साधू शिकित्या हे जर आता बारीक विचार केलं. ऊस लवित होतो आम्ही, ऊस भाऊ गंडोऱ्या करीत होते. किती नामस्मरण होईल. एक दिवस मक्काच बी टाकता नामस्मरण, किती नामस्मरण होईल महाराज. इतक्या खाली येऊन संत परमार्थ सांगा. त्यामुळे काय मिळवायचं असतं संतायला, एवढं करून काय मिळवायचं असतं महाराज. आमच्या बरोबर हे देवठाचे भाऊ आले काल रात्री, पावसात आले. विशेष सांगायचं म्हणजे कमून का ते दिवशी ते मला म्हणे दिंडीत येऊ द्या. नाही म्हणलं आता दारू नाही पित होतो पहिला. नाही म्हणलं आता यायला नेऊन काय करते ते. पण ते आले, भाऊचं प्रवचन ऐकलं एक, आणि भाऊ म्हणे त्यांना घेऊन या दिंडीत, त्यांना पहिला आणा म्हणे, बाकीचे 4-2 राहिले चालत म्हणे. आणि त्यांची तीव्र इच्छा आहे महाराज. म्हणजे त्यांनी नर्मदा परिक्रमा ते सर्व केलं. संत गुलाबगिरी बाबाच्या पुढे काय राहत होते काय महाराज. हा पण शांत हे वस्तू असल्याशी होतच नाही, आपल्याला माहितीये. दीपदीपिका शशी तारा होतो का कोटीवरी, परी न सरे निशी 9वे दिवस दिनकर नाथ जया परी. ना उधारिजे गोपाळ विना न उधारिजे. हजारो अमोशाची काळोख पडली रात्र आणि हजारो स्मशानी पेटावल्या, हजारो दिवे लागली. पण महाराज तो अंधार घालायला एक सूर्यबादर, आणि त्याचा उदय होताच ती रात्र संपून जाते. तसं ह्या ज्ञानाचा, ह्या जीवनातला जो अंधकार आहे, मी देह हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. त्या ज्ञानाशिवाय उद्धारच नाही कोणतं. ते ज्ञान पैगा बरवे,
जरी मनी आठी आणावी तरी संताया बजावे सर्वस्वी. महाराज कोणतं ज्ञान? क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी जे का सांगितले त्रिपुरारी नेनो, ते माऊलीनं सुद्धा सांगितलं नेनो. पण ते ज्ञानानं उद्धार होतो. आणि पण त्याच्यासाठी सेवा हा दारवांटा, स्वाधीन करी सुबाटा. सेवा तरी काय करायची महाराज? साधूला काय आवडतं? सेवा ते आवडे उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारुनी. न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसल्या. महाराज आपण त्या आंधळ्यावानी गंमत झाली आपल्या. आंधळा एक आंधळा असतो आणि असा त्या गावाला गावपूस बांधेल राहत आणि त्याच्या कडाला निघतो हिंडायला आणि त्याला दरवाजात हिंडत राहत होतो. पण नेमकं दरवाजाला भीतीला धरून धरून चालला. नेमकं दरवाजा आणि मध्ये घुसायचा टाइम आला आणि त्याला बरंच पडला झडला, कुठं हातपाय फुटले आणि तो हात काढून इकडं खाजायला लागला समजा. आणि तेवढ्या याच्यात तो दरवाजा निघून गेला आणि पुन्हा भ्रमात पडला महाराज. नगर भ्रमिता जन्म जाओ, नगर भ्रमिता जन्म जाओ, नगर भ्रमिता जन्म जाओ पर प्रवेश एका द्वारे दे. नगर भ्रमिता जन्म जाओ पर प्रवेश एका द्वारे दे. तैसा यजुजो भजुजो पूजुजो, नवकलू नंद कुमार हुए. उधारीजे उधारीजे उधारीजे, गोपाळ विना उधारीजे. हा नगर तसं तैसा यजुजो. आपली भक्ती सांगितली माऊलीने ह्या अभंगात. आपली भक्ती कशी? उद्धार व्हायचा टाइम आला का संप्रदाय बदलितो. उद्धार नाही होणार. तिढच अखेरपर्यंत महाराज जिढ तिढ पडून राहिले ना, पडून हे सगळ्यात मोठं ह्या अभंगात हेच सांगत आहे महाराज. न उद्धारीजे न उद्धारीजे, असे जन्म जन्म जाऊन म्हणे. नगर भ्रमिता जन्म जाऊ परी प्रवेश काढवाले रे. तैसा यजिजो भजिजो पूजिजो, नाव कलू नंद कुमारू रे. तो भगवंताची कशी जाणीव होणार नाही महाराज. काय होतं? ना उद्धारीजे न उद्धारीजे, ना उद्धारीजे, गोपाळ विना न उद्धारीजे. महाराज इथं तेच सांगत आहे. आम्ही ज्याचे दास, देवाचं वर्णन सांगितलं. त्याचा पंढरी निवास. महाराज एकदा पंढरी समजून घ्यावं लागेल. पंढरी संतांकडे गेल्याशी नाही कळणार. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. कारण शेवटचा संदर्भ असा येतो. तुका म्हणे बीज रुपडे हे तत्व बीज, या देहाला पंढरी म्हणले. आणि विढहल्ला कळेलशी जेव्हा पिंडातला कळेल तेव्हा ब्रह्मांडातला कळेल. पिंडी ते ब्रह्मांडी, पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. हरी विन सारा व्यर्थ भ्रम. महाराज हा एकदा हा कळायला पाहिजे. आपली भक्ती कशी चालली? हेंदरी सेंदरी दैवत, कोणी पूजिती भूते खेते. आपल्या पोटाची रडती सीते मागती अवदान. महाराज कसा उद्धार होईल आपला? कसा उद्धार होईल? होणार नाही महाराज. याच्यासाठी एकच राजा आहे. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. अशी जेव्हा एक देशी भक्ती घडन, अनेक दुसरे मज नाही. आता जशी महाराजाची काय अवस्था झाली. निमेलिया चित्ता पासूनिया, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. जेव्हा चारही वाण्यानं भजन चालू होईल महाराज आणि ते साधूच्या पायाजवळ पडून राहिल्याशी नाही महाराज, आघावपणा परमार्थ चालतच नसतो. हा किती मोठा झाला तर त्यांच्यापेक्षा मोठा नाही होणार, होऊ शकत नाही महाराज. आणि अशा पद्धतीत महाराज सांगत आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आता अनेक साधकांना प्रश्न विचारले, तू कोण राहिला नेमकं, तुम्ही नेमकं भक्ती कशी करते? याची चुकली त्याची चुकली म्हणत्या. एक जण पोरं वय ना पोरं, आणि ते मुलं वयासाठी आमच्याकडे होतं मध्ये शिर्डीला ठिकाण आहे का नाही, गुजरातला लोक जाऊन आले, आमच्या तिकडले भरपूर जाऊन आले. असा एक जण गावात होता, त्याला नव्हतं, त्याला वाटलं चला आपल्याला होईल, जाऊन आला, गुजरातला गेला. बाबांना मंत्र उच्चारून नारळ बिरळ दिला त्याला आणि हल्ला महाराज म्हणे पुढच्या वर्षी निश्चित परिणाम होईल. 1 वर्ष झालं काही परिणाम नाही. दुसऱ्या वर्षी गेला पुन्हा महाराज, अजून सुद्धा परिणाम नाही झाला.
महाराज म्हणे अरे काहीतरी चुकलं असं. महाराज म्हणे काही आपलं कमी पडलं काय. पुन्हा महाराजना मंत्र उपचार सर्व शक्ती एकटून त्याला नारळ दिला. आला घरी पुन्हा अति सरून गेला. म्हणे काही परिणाम. महाराज म्हणे अरे आतापर्यंत जेवढे जेवढे एवढे नारळ न्यायला आले तेवढे जोडीने आले आणि तू एकटाच आला म्हणे. तो महाराज लग्न व्हायचंय अजून. कसं महाराज आपण त्याच इडा आईशी लागी लग्न करावं लागेल महाराज. लग्न व्हावं लागेल सद्गुरूची वय. तसं कसं काय जमणार आहे महाराज. होणार नाही महाराज. हा महाराजांना सांगितलं काय ना पुसका फार नाम नाथबाबा तिला अवघड बोललेले वांझेशी डोहळे कशी होती भक्तीतले वांझ म्हणले महाराज ज्याच्याकडे नामस्मरणाचा विषय नाही त्याला हा आपला अधिकार नाही तो. आता ते प्रमाणनाथाचे आलं ओगत म्हणून चाललं. मग तुम्ही नेमकं भक्ती कशी करत्या आणि ते करणे इंद्रिय आकलनं फार अवघड आहे महाराज. महाराज म्हणलं कोणती भक्ती करू कोणत्या भक्तीनं माझा उद्धार होईल. ही इंद्रिय आवरणं फार अवघड आहे महाराज. आणि तुकोबारायला असे साधक विचारित होते तुम्ही नेमकं भक्ती कोणाची करत्या तुमचं उपास्य कोणतं आहे. आणि ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगायला ज्याचे दास त्याचा पंढरी निवास तो हा देवांचाही देव. म्हणजे पंढरपूर हे तर कुठं आमच्या संभाजीनगर जिल्ह्यात आहे. एक पंढरपूर
नेमकं तुमचं पंढरपूर आहे पुढं ते महाराज म्हणे मृत्यू लोकी एक नगर. हा मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा सेवितेवर पुंडलिक भक्तराज शोभे चंद्र भागतीर. बोलते साधू संत जीवा वाटे हुर हुर. पण तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्या माझ तेथीवरी. त्या भगवंतच मला दर्शन न्या माझ तेथीवरी दाखवा आखमाचा सोयरा. महाराज त्याच्या दर्शनासाठी है का नाही अनेक प्रमाण आहे त्याला. भीमातिरी एक वसविली नगर त्याचे नाव पंढरपूर. महाराज ही विमान चंद्रभागा जर चालू झाली तिकडं पंढरपूर आहेच, तिकडं पांडुरंग येतोच. आता हे काय प्रकार आहे महाराज एखादं म्हणा है का नाही. पण महाराज इड असं आहे तो आनंद साठवला जात नाही आणि तो आनंद बाहेर पडतो महाराज. असं कोणत्या ठिकाणी आयुष्य स्थळ कोण म्हणे हा उठा उठी अभिमान आयुष्य स्थळ कोण ते या पंढरीशी घरे. खळा खळा पाझर रोकडे महाराज कुठे घडणारे. अरे इडच घडणारे. आणि ह्या संतायचा मंडप आहे. हे संतायचा सोहळा आहे महाराज. सोहळे मागच्या वर्षी संजूभाऊ बोलले होते सोहळे कोणाचे नसते निघत महाराज. हा फार त्या पदाला जायला राहते महाराज. हा देह झझेल राहतो आयुष्यभर जगाच्या याच्यासाठी झिजेल राहते महाराज. आणि मन जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यांचे सोहळे महाराज. कोणाचे नाही महाराज. दया करणे जे पुत्राशी तेच दासा आणि दास्य. आम्ही प्रत्यक्षात अनुभवतो महाराज. आज सुद्धा अनुभव आम्हाला. हा येत किंचित सुद्धा फरक नाही. आणि महाराज महात्मे डगती नाही हो. प्रत्येक आम्ही जेव्हा तिकडून आलो वाटाणा दत्तो बघ म्हणे आता भाऊला आपण सांगू का सूचना देऊ थोड्या सगळ्याला. मग भाऊनं सांगितलं असल्यावर कोणला सांगायचं काम नाही पुन्हा. आम्ही आले भाऊला म्हणलं थोड्या सूचना द्या तुम्ही निघायच्या. मग भाऊना काय जेवण झाल्यावर पाहू म्हणे. जेवण बिवण झालं तिथून जावा निघायचं. मग बंटी महाराजला आम्ही म्हणलो तुम्ही सांगा भाऊला थोड्या सूचना दिल्या म्हणजे तुम्हाला ताण नाही व्हायचा. भाऊ म्हणते सगळं बरोबर होतं असतं म्हणे. विश्वास राहतो महाराज महात्म्याला. विश्वास डगत नाही महात्मा कधीच.
धैर्याचा डोंगरू म्हणले ना, धैर्य आपलं खचून जातं महाराज कुठल्याही प्रसंगात. नाही महाराज, किती कठीण प्रसंग येऊ द्या, एका फोनामध्ये समाधान होतं. जरी प्रत्यक्ष नाही जाता आलं तरी महात्म्याच्या एका फोनानं समाधान होतं. काय त्या शब्दात ताकद राहते, काय कशाचा परिणाम महाराज. हा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. त्या वाणीत सामर्थ्य येत राहतं महाराज. जसं माऊली म्हणे ना, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुकल्प. तेव्हा ज्ञानेश्वरीचा जन्म झाला महाराज. ज्ञानेश्वरी 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 काय ज्ञानेश्वरी. माऊलीने एवढं म्हणे, निवृत्तीने तत्वदा सांगितली कशी पडली बाहेर. म्हणजे दादातून तत्वदा, निवृत्तीने तत्वदा सांगितली. काय वेळ लागायचा महाराज, शास्त्र वाचून ज्ञानेश्वरी वाचून कळत नाही महाराज. ज्ञानेश्वरी काय, कोणाचा संवाद आहे ज्ञानेश्वरी? भगवंतानी अर्जुनाचा संवाद आहे? नाही महाराज. दुसऱ्या अध्याय ठेवून तो अर्जुनानं जेव्हा शिष्यत्व पत्करलं, ज्या टायमाला पूर्ण शरणांगती झाली, तेव्हा गुरु शिष्याचा संवाद म्हणजे तिथून पुढे ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा पूर्ण शरणांगती झाली, अर्जुनानं सगळं खाली ठेवून दिलं. धनुष्य करीतच नाही म्हणे. अनेक याचा आपल्याला सगळा विषय माहिती. पण जेव्हा पूर्ण शरणांगती झाली, शिष्यम स्तेहम ते श्लोक आहे. आता मला काय ते श्लोक येते नाही, वाचताच नाही येत, तेव्हा ते श्लोकच काय पाहायचे. पण त्याच्या खालच्या भावे बहुचं ऐकून काही म्हणते महाराज, ऐकून ऐकून ज्या टायमाला पूर्ण शरणांगती अर्जुनानं शिष्यत्व पत्करलं, त्या टायमाला भगवंतानं सांगायला सुरुवात केली. आणि तिथून पुढे पाहना, कर्मयोग सांगितला, पुढे ज्ञानयोग सांगितला, आहे का नाही. आणि काय सांगितलं महाराज, रात्री झालता विषय आपला. ते सूर्याला नाही सांगितलं, ते मनुला नाही सांगितलं, ते ईश्वांकुला नाही सांगितलं. आणि ते गुह्य तुझं बोलतच आहे का नाही. जो ना संगे माता देवकीशी, जो ना संगे पितिया वसुदेवाशी, जे ना संगे बंधू बळीभद्राशी. आणि लक्ष्मी एवढी जवळीक, तीही न देखे या प्रेमाचे सुख. काय अर्जुन त्या एवढ्या कृपेला पात्र झाला महाराज, त्याला पात्र व्हावं लागत. विठ्ठल विठ्ठल. पूर्ण सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. महाराज अनंत जन्मीचं काय सुकृत असं आपल्यावालं. जेवढे जेवढे भाग्यवान मंडळी या धर्म मंडपात बसले, या सोहळ्यात सहभागी, महाराज निश्चित काहीची काही पुण्य करेल असं सांगता येत नाही. कारण महाराज म्हणे ना, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो, सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. इडे वेळेला महाराज इडे समाधान काय होतं, अनुभूती आहे ना. इडे अनुभूती घेणारे सगळे गुरुवरे मंडळी, सगळे गुरुवरे मंडळी इड. आणि यांचे फक्त आम्हीच इकडे शिकायला येतो महाराज. इकडलं आम्हाला सालभर पुरत, इकडून निघलं का मेळाव्यापर्यंत पुरत. आणि 3 दिवसाचा मेळावा हा, आणि लगातार तिकडे 3 दिवसाचा पुन्हा राहतो. ते 6 दिवस आणि 10 एवढा सत्संग आहे महाराज. बाहेर बाजारात नाही पाहायला भेटत महाराज. घर बाजार भरले, चौकड बाजार आहे. पण नेमकं आता घेणाऱ्यानं सुद्धा पण त्या साताला जावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ह्या जे सोहळे ते पूर्ण सुकृताचा बहुमनी, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. आणि मग त्याची जर प्राप्ती झाली, है का नाही, सद्गुरूच्या कृपेनं मी देह. आणि ही भ्रांतीच काढीत आहे ना, भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, आणि हरवणे घातले आत्मस्वरूपी. अशा त्या आत्मस्वरूपाची ज्या टायमाला ओळख होती महाराज, संत ती ओळख करून देतात. आणि मग तो पंढरपूरचा, आता काय त्या पंढरपूरच्या भगवंताचा आईशी चंद्रभागा, आईसे भीमा तीर,
ऐसा विटेवरी देव कोठे. महाराज वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नहे तुका पंढरीचा. त्याची तुलना नाही होणार महाराज. किती 7 वेळेस काशीला जावं लागत, अजून 3 वेळेस पुढे जावं लागत आणि एकदा पंढरीला जाणं बरोबर आहे महाराज. पण आपल्या वाऱ्या झाल्या किती आतापर्यंत, किती वाऱ्या झाल्या प्रत्येकाच्या ते तर म्हणे नुसतं असं नुसतं मोक्ष कळस पाहिलंय नुसतं कळस. तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. पंढरपूरचा जर कळस पाहिला तरी मोक्ष. पण महाराज आपल्याला मोक्ष 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 म्हणजे साधू संतायला मेल्यावर मोक्षच मान्य नाही. न मरता लाईजे रोकडा मोक्ष हा परमार्थ साधूचा आहे, रोख परमार्थ आहे महाराज. तिथे संतायला मेल्यावर मुक्ती मान्य नाही. विठ्ठल विठ्ठल कारण ते त्याच्यात जायला राहते ना. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. महाराज नवरी तयारच आहे, पण नवरदेव आहे का? भाऊ म्हणत त्या नवरदेव आहे का? गुणकुसुमांची माळा घेऊन निघाली मुक्ती बाळा. तसा नवरदेव पाहते ना ती वैराग्याचा गळा दिवशी तसे. सगळे महाराज वैराग्याचा लोक झाला, भक्ती तरुण झाली आणि ज्ञान आणि वैराग्य लोकलं महाराज. गर्दी किती कमी, गर्दी पाहिजे ना. भक्ती माता विकासनंद महाराजचं भागवतात भारी विषय तो. भक्ती तरुण झाली म्हणे, तरुण. आणि तिचे मुलं ज्ञान आणि वैराग्य क्षीण झाले, क्षीण. असं पुढे ऐकलं का आपण? आई तरुण झाली आणि तिचे पोरं म्हातारे झाले. पण ज्या अर्थी त्यांनी सांगितलं त्या अर्थी महाराज आज सुद्धा तो प्रकार आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज एका ठिकाणी म्हणते, ऐक खेळूया तुझं सांगतो ऐसा जानोनी खेळ खेळ रे. या खेळत आहे महाराज, हा खेळ जाणून खेळ म्हणे, जाणून. हा खेळा माझी हनुम्या शहाणा. हा तेवढा सुटला महाराज याच्यातून, नाही तर सगळे गुतात आहे बरं का. आणि एक माझे संत सद्गुरू आणि हे त्याच्यातून सोडून काढायचा आजही प्रयत्न. महाराज ते सुटेले, जो सुटेले ना तो दुसऱ्याला सोडील, जो बांधेल तो कस काय सोडील? मोकळा पाहिजे ना त्याला दुसऱ्याला सोडायला. विठ्ठल विठ्ठल महाराज काय कुठल्या जन्माचं पुण्य असं ना आपल्याला सांगता येत नाही. त्या संतांच्या गाठीत पडलो आपण. हा नाही तर काहीच कुठल्याच पात्राचा विषय नाही महाराज. हा विषय न बोललेलंच बरं सांगितलेलं. विठ्ठल विठ्ठल पण महाराज संतांच्या नजरेत आल्यावर ते म्हणजे ना गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. हा तरी पाहे बीज शुद्ध अंगी. महाराज काय करणार नाही संत, काय करणार नाही संत. आणि संत काही नेनती काही टाना टोना नामस्मरण वाचून काय संत इकडं सगळे संत पाहना, सगळे संत नामस्मरण सोडून काही सांगत आहे का? जर सांगत असलं कोणी नामस्मरण सोडून काही उपाय, महाराज मला तरी नाही वाटत ते संत असतील म्हणून. संत कधी नामस्मरण सोडून सगळे संतांचे पा हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. महाराज वर हात करून आरुळ्यात देऊन सांगितलं हो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर बसून. महाराज पुढे गेलतो आपण, देव शोधायला पुढे गेलतो. महाराज देवच आपल्या घरी आला. तोच भगवान परमात्मा रात्री झाला आपलं प्रेम प्रमाण ते माझ्या विठो वाचा कैसा प्रेम भाव. महाराज तोच भगवंत कमी पावर करून आलं. ते पावत नव्हतं अर्जुनाला तरी पुढे पाहिलं होतं. ते जेव्हा विश्वरूप दर्शन पुन्हा तो मूळ स्वरूपात आहे बाबा. तो काय देव कळायचा विषय का? देव हा फक्त कळून घ्यायचा विषय, जाणून घ्यायचा विषय महाराज. हा आणि
कोडे न कळे कानोबाचे कोडे. महाराज काही महाराज नाही, आपला विषय चालवा तर तो भगवंत. आपण भगवंताच्या पंक्तीला कधी महाराज आज शेजारी बसून जेवण त्या भगवंताबरोबर जेवण आहे. आता हा फक्त आपला भाव होत नाही महाराज. कधी भगवंत आपल्या बरोबर जेवणार. आपण फक्त ऐकलं नामदेवा हाती दूध प्याला, आपल्याला स्वतः भगवंत वाढीतो. आपला निश्चय आहे का? निश्चय नाही ना आपला महाराज. तो तर आपला खटकाय, आपल्या पंक्तीला भगवंत जेवतो. काय अर्जुनाचा रथ आटला, आता आम्ही भाऊच्या गाडीत कधी कधी भाऊ ड्रायव्हर बी करते का नाही महाराज. पण आपला भाव तसा नाही महाराज. जसा अर्जुनाचा भाव झालता पूर्ण शरणागती. जोपर्यंत हा जीव शरण जात नाही तोपर्यंत होणारच नाही महाराज. आणि साधूचं काय ते काही असू तिड पाहत नाही, न पाहे याती भक्त करुणा करत ज्ञानाबाई. कशाचाच विचार नाही, उंच नीच काही नेणे भगवंत. तुष्ट भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. दैत्य घरी रक्षी प्रल्हादाशी. पहा महाराज पूर्ण ती संतांची मालिका. काय त्या भगवंतानं काम करेल ना. आज नाही का महाराज, आज त्यांचे काम सोडून आपला फोन जावा त्यांना यावा. काय करेल आपण त्याच्यासाठी एवढं. त्यांना यासारखं तरी काय करतो महाराज. ते सांगितलं तेवढं तरी होतं का आपल्याकडून. नाही होत महाराज. आणि ते घडावा याच्यासाठी दिल्ली प्रयोजने विठ्ठल महाराज. संत सगळेच जे संत पदाला जाईल, संत कोणी कमी जास्त नसते. संत कोणी आमच्याकडे योगीराज गंगागिरी महाराज होऊन गेले महाराज विभूती. आज ज्या जोग महाराजाच्या संस्थेत हजारो कीर्तनकार असे दळणाच्या खड्यावानी बाहेर पडत आहे ना, त्या जोग महाराजाला जोग महाराज जर पद दिला असेल तर माझे सद्गुरू गंगागिरी योगीराज गंगागिरी महाराज. ज्या टायमाला गंगागिरी महाराज सरला बेट गोदावरी धाम आणि तिथून आळंदीला चालले होते. आळंदीला आणि मध्ये महपती महाराजाचं गाव आहे महाराज. काय नाव आहे त्याचं सुनील भाऊ? ताहराबाद. आणि ते ताहराबादच्या डोंगराजवळ ज्या ठिकाणी गोरक्षनाथानं मच्छिंद्रासाठी डोळा काढून दिला तिथे बगळेश्वरचं मंदिर आहे राहुरी जवळ. आणि त्या डोंगरामध्ये तप करीत होते, योगाच्या साधना करीत होते, योगाच्या प्रक्रिया करीत होते जोग महाराज आणि गंगागिरी महाराज. त्यांची भेट झाली तिथं. आणि योगाच्या प्रक्रिया महाराज नाडीचा ठोका चुकल्यावर जीव जायचा संभव राहतो. आणि अशा परिस्थितीत त्यांची भेट झाली. पण महाराज त्यांच्याकडे सुद्धा तीव्र मुमुक्षत्व होतं बरं जोग महाराजाकडं. काय मी उद्धार पालेन काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. महाराज तीव्र मुमुक्षत्व होतं जोग महाराजाकडे सुद्धा. आणि संतायला असंच पाहिजे महाराज. जमीन वापसवर आल्यावर त्यांना तेच लागत. आणि गंगागिरी महाराजांनी जोग महाराजाला आणि अनेक प्रसंगी पुढं ते रेड्याची झुंज बिंज ते म्हणे अरे ह्या काळाला काय पाडितो म्हणे. हे हा पैलवान काय पाडितो. जोग महाराजची जेव्हा मिरवणूक झाली गंगागिरी महाराज म्हणे हे पैलवान तर कोणी पाडील म्हणे. पण ह्या इड एक पैलवाने काळ रूपी पैलवानाला जर पाडील असा कोणी. आणि त्या दिवशी त्यांनी पुन्हा पूर्ण शरणागती केली जोग महाराजांनी. आणि मग योगीराज गंगागिरी महाराजांनी त्यांना उपदेश केला. आणि आज असे दळणाच्या खड्यावाने कीर्तनकार पडत आहेत. काय हिशोब होता त्यांचं. ते संस्था सुद्धा चालू करायचं
आज काय आमचे हे महाराज लोक तिथं, आमच्या गावातले सुद्धा महाराज लोक आहे, आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचं. आणि पण महाराज तयार होतं माणूस तिथं. मला सांगायचं काय आहे, संत सामान्य नसते. त्या टायमाला शिर्डीच्या साईबाबाला साईबाबा पद हे योगीराज गंगागिरी महाराज मुळे महाराज लोक मानित नव्हते, तिथं समजत नव्हते, काय कळत साधू अवलिया वेशात साईबाबाचं काम होतं. पण गंगागिरी महाराजांनी सांगितलं बाबा ही कोणी मोठी विभूती, कारण महाराज संत ओळखायला संत व्हावं लागत. आपले झालं प्रमाण का तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमान येईल कळू महाराज असे थोर. त्याच्यानंतर आता येईल इकडली मंडळी बरेच सप्त्याला, संजू भाऊ हे येत राहत्या आणि राजू भाऊ मला वाटतं मागच्या वर्षी तिकडे आलते कोपरगावच्या सप्त्याच्या टायमाला. महाराज सांगायचं का म्हणून संतांचं वैभव लय मोठं राहतो, पण आपल्याला वाटत नाही ते मोठं. टँकरानं आमटी राहते महाराज, टँकरानं आमटी राहते. त्या सत्यात खरं जर पाहायचं असलं तुम्ही युट्यूब सर्च करून पहा, 10-10, 11-11 टँकर या दुधाच्या मोठाल्या इतकी आमटी लागते. तारलेलं भाकरी, काय वैभव आहे साधूचं महाराज. हा मग असे साधू आणि अशा साधूंची जर गाठ पडली महाराज, आणि आमचं तरी काय महाराज तिथं त्या सप्तेत 6-6 घंटे आम्ही सुद्धा बालपणापासून आमचे सगळे मंडळी इतके महिला, आमच्या महिला वर्गात दर 15 दिवसाला शेवेला जात राहते, देतात 1 दिवस राहतो शेवेचा प्रत्येक गावातून. आणि त्या सेवेचं फळ मला काय म्हणायचं, हे आपाप होत नसतं. तुम्हाला जरी वाटत असलं तुम्ही पतिव्रतेसारखी वेताची सेवा केली, तेव्हा तुम्ही इथपर्यंत सद्गुरूपर्यंत, आणि सद्गुरूचं काम राहतं महाराज त्या सेवेचं फळ का सद्गुरूची प्राप्ती झाली. आणि समाधान सुद्धा झालं ना महाराज, समाधान सुद्धा झालं. मला सांगायचं काय की ह्या प्रसादा वाचून समाधान नाही. आम्ही 6-6 घंटे टाळा वाजले त्या सप्त्यात, आजही जात राहतो महाराज. आज सुद्धा आता शिन्नारला सप्ताह आहे. मागच्या वर्षी महाराज आलते आसाराम भाऊ हे गेवराईचे महाराज, यांना बोलवलं तुम्ही मुद्दाम, म्हणलं तुम्ही सप्ताह पाहायला या फक्त. कारण महाराज हा असं नाही पुन्हा पुढं ह्या भूतलावर तरी इतका समाज बाकी असं, पण एका टायमाला भजन करायला 5,000 टाळकरी ते बी निरपेक्ष राहते महाराज. एकाला पाकिट नाही, पाय शेवट फक्त प्रसादाचा पुढा राहतो. आणि पण ड्युटी 1 मिनिट सुद्धा घड्याळीचा काटा इकडं तिकडं. हे मला सांगायचं काय होतं का संतांच्या सानिध्यात आपण तिथं राहिलो म्हणून सद्गुरूच्या प्राप्तीपर्यंत आलो. आणि ते आपल्याला काय ते तो प्रसाद कामा आला महाराज. फुलण्याचा वजे तिळ साचा पडून आणि त्या आदोलीला शिंग लागली आणि आपण त्या संत चरण पशी आलो महाराज. आणि संतांची कृपाची त्यानेच कृपा केली आपल्यावर. हे आसू दुखी जयावरी झळके तो पद्मकारो माथा पारू की तो जीवाची नव्हे तो की महेशू. ज्या दिवशी सद्गुरूंना आपल्याला कृपा कटाक्षी निहाळली, आपल्या पदी वैसविली, ज्या दिवशी महाराज आपण त्या कृपेला फक्त पात्र व्हावं. आता सगळं झालंय आपलं, इथपर्यंत आलं, तिथे टिकणार. रात्री सांगितलं पण ती महाराज ना सासू होणार होती, सासू होणारच आहे, पण सून टिकली तर होईल ना. सून टिकली, आपल्याला फक्त आता टिकायचं. आणि इकडे येऊन हेच शिकायचं. हे मंडळी किती महाराज आता वर्णन तोंडावर नाही करू कोणाचं, पण सर्वच मंडळी हे इतके झटात्या, हे सामान्य नाही महाराज, सामान्य नाही. दिंड्या वाऱ्या आम्ही ना हिंडेलय पहिले हिंडून हिंडून थकेल आम्ही, पण आता इथून माथा काढू नये हेच फक्त. सगळेच जर त्याच्यासाठी जर वाटत असेल तर आपण संतांची कास धरली आता. आणि संतांना आपल्याला ह्या भगवंताचं दर्शन करून दिलं ना. मी माझे कल्पनेने झालोशी पांगुळा झालतो आपण. मी कोण काय हा विचार व्हायला नव्हता, पण काय झालं महाराज. हे ओने गुरुनाथ Yeah.
माथे माथा ठेविला करू अज्ञान तुमेर गेले शुद्ध मार्ग साचारू गरजतो चालेलो थुटला अज्ञान अंधारू एका जनार्दने माझा श्री गुरु उद्धारू धर्म जागो गुरु महिमा देहे दावीला देव महाराज आणि तो भगवान परमात्मा जो हुटेवर उभा आहे ना आईशी चंद्रभागा आईशी भीमातेरी आणि तो या देहात दाखवला नवे नवे तोच भगवान परमात्मा दाखवणारा तोच आणि ते स्वरूप देऊन टाकलं आणि मग आता ह्या हृदयातला आणि तो काही वेगळा नाही राहिलं महाराज अभंगाच्या तो हा देवांता हे देव आणि सगळ्यात मोठं आपल्याला काळाचं भेव महाराज काय कली काळाचा भेव आता तो इथं बसल्यावर न्यायला कोण येणार आहे तूच येणार आहे महाराज याला काय म्हणजे काय भगवंताचे महाराज त्याची विभूती ती विठ्ठल विठ्ठल महाराज सांगा त्या वेद जया गाती श्रुती नीती नीती म्हणती त्याचा तपास महाराज वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा वेद जाणू गेला तो पुढे मावणावाला महाराज त्याचा अंतपार कोणाला लागणार नाही पण ह्या संतांना धरलं महाराज त्याला धरलं नाही हृदयास्त केलं त्यांनी हाय की नाही धरला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हृदयी बंदीखाना केला हैकनी किंवा साठविला दाता त्रिलोक्याचा म्हणे संतांकडे ती युक्ती होती आणि ती युक्ती महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
रुपडे हे तत्व बीज महाराज. त्याला जर जाणायचं असेल तर तत्वाना हे का नाही, तत्वानाच आहे ना महाराज. मी वासुदेव तत्वाना कळो येईल विचारिता ठाऊक आहे सभाय संता. महाराज हे संतायला ही युक्ती महाराज. आणि आपण अशा समर्थ सद्गुरूच्या गाठीत पडले, दादाच्या गाठीत पडलो महाराज. आणि ते तत्व ते बीज गुरुवर्य अनार्थ भाऊच्या मार्फत आमच्याकडे आलं महाराज. ते दादाचं भव्य दिव्य कार्य चालू महाराज. आणि पाहिले महात्मे आम्ही हिंडतो संप्रदायामध्ये महाराज, पण इतका विश्वास नाही पाहायला भेटत, नाही भेटणार महाराज. कारण येले सुनील भाऊ येले कधीच कुठं जात नाही महाराज. जात नाही त्यांना स्तुती चालतच नाही. घर सोडून कुठंच जात नाही. फक्त दिंडीला आता भाऊची तब्येत नसल्यामुळं ती दिंडी चालू. कारण माझ्या वडिलाची निराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास तारणे राखीतो जारवंता गेला भोगवटा आम्हाला गी. महाराज नाही तर त्यांनाच कुठं जाऊशी वाटत नाही. कारण दादाच तिकडे जाऊन बसले ना. त्याच्यामुळं इच्छा. पण महाराज हे सुद्धा दादाचं कार्य आहे. आणि कमी जाणवती महाराज, पण भाऊ आपल्या सोबतच आहे. हा येळत होऊन महाराज जवा जवा काय सांगावा तो विषय. आणि ते तत्व आपल्यापर्यंत आलं. तुका म्हणे बीज बीज रुपडे हे तत्व बीज. असं सगळेच ही गुरुवर्य मंडळी फार जातात महाराज. नाव आता सगळेच घ्यापेक्षा सगळे बसले इकडे गुरुवर्य मंडळी. सायकर महाराज असतील, रायकर महाराज असतील आपले महाराज. आणि सगळेच हे जटणारे मंडळी हे एकदा मोठ्या प्रमाणात भगवंताचं भजन करून साळुंकी मंजुळा बोलत शिवानी शिकविता धनी वेगळा शे. कारण महाराज वेळ सगळे चालून दमेल राहत्या. आणि राजू भाऊ म्हणे 1 तासाच्या वर कीर्तन झालं नाही पाहिजे म्हणे. बरोबर आहे, ते सगळे मंडळी दमेल राहत्या. त्या हिशोबानं साळुंकी मंजुळा बोलत शिवानी शिकविता धनी वेगळा शे. काय म्या पामारे बोलावी उत्तरे तरी त्या विश्वंबरे बोलविले महाराज. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळ पायाविन. महाराज ज्याला आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय. महाराज सगळं तोची एक दान शूर दाता महाराज. आणि आपण असं त्याच्या भेटीत ऐकणी आनंद तिथीचा मुखी अशी वाचा बहिरे ऐकती कानी रे ऐकणी आंधळ्याशी पाय अंधाळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय. हा आणि असा हा सोहळा मोठ्या थाटामाटात चालला. पण आता पुढं
रोड राहील ज्याची त्यांनी फक्त सूचना देत राहते. महाराज सूचनाचं पालन करून आपापली जबाबदारी सांभाळावा आणि झालेली सेवा समर्थ सद्गुरूच्या चरणी समर्पित करून शेवटला पूर्ण करा. ज्ञानेश्वर Thank you.